नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चंपाषष्ठी निमित्त वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी। हा खंडेराव महाराजांचा आवडता नैवेद्य आहे, कारण ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे ते चातुर्मास पाळतात। या चातुर्मासामध्ये वांगी आणि कांदा खात नाही। या वेळेमध्ये वांगी आणि पातीचा कांदा नवीन बाजारात विकायला येतो। वांग्याच्या भरतामध्ये पातीचा कांदा वापरला जातो, यामुळे भरताची चव अजूनच रुचकर लागते। म्हणून वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी नैवेद्याला असते। आणि चंपाषष्ठी पासून चातुर्मास जे लोक पाळतात ते या दिवसापासून वांगी आणि कांदे खायला सुरुवात करतात। चला तर मग बघूया आपण वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी। वांग्याचं भरीत करण्यासाठी मी असे अर्धा किलो वांगे घेतलेले आहे। हे भरताचेच वांगे आहेत, तुम्ही बघू शकता। वांग्याला आपल्याला छिद्र पाडायचं आहे। वांग्याला छिद्र पाडणं एवढंच कारण आहे की वांग फुटतं मग ते भाजताना, म्हणून आपल्याला छिद्रे पाडून घ्यायचे। वांग्याला तेल पण लावून घ्यायचंय, कारण वांग लवकर भाजलं जातं म्हणून। असं तेल लावून घेतलेलं आहे। सर्व वांग्यांना असं तेल लावून छिद्र पाडून घ्यायचंय। आणि गॅस चालू करायचा। त्यावर अशी वांगे भाजण्यासाठी जाळी ठेवायची आहे। तेल लावलेले वांगे आपल्याला जाळीवरती ठेवायचे भाजण्यासाठी। वांगे सर्व बाजूने भाजून घ्यायचे। वांगे सर्व बाजूने भाजून घ्यायचे। आपल्याला फिरून फिरून वांगे भाजायचे। वांगे छानपैकी भाजून झालेले आहे। आता मी गॅस बंद करणार आहे। तुम्ही बघू शकता वांगे छानपैकी भाजून झालेले आहे। आता याची आपल्याला थंड झाल्यावर सालं काढून घ्यायची। आता हे वांगे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे। थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे। भरतासाठी मी अशी कांद्याची पात घेतलेली आहे, हिरवी आहे ही। आणि हे आपल्याला सारून घ्यायची आहे। कांद्याचा पण आपल्याला वापर करायचा आहे। असे सारून घ्यायचे, तुम्ही बघू शकता। तर पूर्ण कांद्याची पात आपल्याला सारून घ्यायची आणि ते चिरून पण घ्यायची आहे। आता हे सारलेली मी कांद्याची पात घेतलेली आहे, त्याचा आपल्याला पुढचा भाग कापून घ्यायचा आहे। आता हे बारीक आपल्याला कापून घ्यायची। असे संपूर्ण कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे। भरतासाठी मी 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण चिरून घेणार आहे बारीक। तर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा मी बारीक चिरून घेणार आहे। लसूण आणि मिरच्या चिरून झालेल्या आहेत। थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, ते सुद्धा मी बारीक चिरून घेणार आहे।
हे सुद्धा चिरून झालेली आहे। तर भाजलेले वांगे आपण त्याचे सालं काढून घेणार आहे वांग्याचे। आपण तेल लावलेलं तर वांग्याला, म्हणून हे अलगद सालं निघून राहिले आपले। असे संपूर्ण साल काढून घ्यायचंय। तर वांग्याचं देठ काटून घ्यायचंय आपल्याला। हे बारीक चिरून घ्यायचंय वांग सुद्धा। असं चिरून झालेलं आहे वांग। दुसरं सुद्धा वांग आपल्याला असंच सालं काढून चिरून घ्यायचंय। वांग्याच्या भरतासाठी मी 4 चमचे तेल कढईत टाकणार आहे। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी चिरलेला लसूण घालणार आहे। अर्धा चमचा जिरे घालायचे। चिरलेली मिरची घालायची। अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे। चिरलेली कांद्याची पात घालायची। कांद्याची पात 1 ते 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायची आहे। कांद्याची पात परतत आलेली आहे। आता त्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालूया। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। चवीपुरते मीठ घालायचं आहे। चिरलेले वांगे घालायचे आणि 2 मिनिटं परतून घ्यायचे। छानपैकी वांग्याचं भरीत सुद्धा तयार झालेलं आहे। त्यावरती आता आपण चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। मिक्स करून घ्यायचे।
आता पूर्ण आपलं भरीत तयार झालेलं आहे. तर भरतासोबत आपल्याला बाजरीची भाकरी करायची आहे. त्यासाठी मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेणार आहे. पिठामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे. त्यामध्ये गरम पाणी घालायचंय. गरम पाणी घातल्यामुळे भाकरीचे तुकडे पडत नाही आणि चव पण छान लागते. मिक्स करायचंय सराट्याने आपल्याला. याची आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. थंड पाणी लावून आपल्याला भाकरीचं पीठ असं कुस्करून घ्यायचं आहे. गरम असल्यामुळे आपल्याला हाताला थंड पाणी लावायचे. चांगल्यापैकी आता आपल्याला मळून घ्यायचंय पीठ. बाजरीचं पीठ आता मऊ झालेलं आहे. आता आपण त्याचा गोळा तयार करणार आहे. असा गोळा तयार करून घ्यायचा. खाली पीठ टाकायचंय भाकरी थापायच्या आधी. असा गोळा हातात घ्यायचंय. खाली पीठ टाकायचं. गोळा ठेवायचा. परत तिच्यावर पीठ घालायचं. भाकरी आपल्याला थापून घ्यायची. ही भाकरी आपली थापून छान तयार झालेली आहे. तवा गरम करण्यासाठी मी गॅसवर ठेवलेला होता. आता तो तवा तापलाय की नाही मी हे बघून घेते. तवा आपला छानपैकी तापलेला आहे. तर त्यावर आपण थापलेली भाकरी टाकणार आहे. भाकरीला वरतून पाणी लावायचं आहे. भाकरीला वरतून पाणी लावून झालेलं आहे. 1 मिनिटाने भाकरीची खालची बाजू भाजून झाल्यावरती आपल्याला भाकरी पलटी करून घ्यायची आहे. भाकरी मी आता पलटी करून घेतलेली आहे. ते सुद्धा खालून आपल्याला भाजून घ्यायची आहे. खालून आपली भाकरी भाजून झाली की नाही आपण बघून घ्यायचे. छानपैकी भाजून तयार झालेली आहे.
आता ही भाकरी आपल्याला तवा काढून गॅसवरती शेकून घ्यायची आहे. गॅस बंद करायचा. ही भाकरी आपली भाजून तयार झालेली आहे.